आणि आता जाऊयात श्रेयस टॉकीज चौकामध्ये तुषार रूपनवर आमचे प्रतिनिधी आता इथे उपस्थित आहेत। तुषार, माझा आवाज येतोय? सध्या काय वातावरण आहे? तयारी पूर्ण झाली का सुरक्षेच्या दृष्टीने? मिलिंद, आपण जर पाहिलं असेल तर तयारी पोलीस प्रशासनाने पूर्ण केलेली आहे। पोलीस प्रशासन संपूर्ण सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे। आता आपल्याला बॅरिकेड लावून या ठिकाणी पोलिसांनी वाहतूक ही वेगळ्या मार्गावरून आता वळवताना पाहायला मिळतात। अनेक रस्ते आता आपल्याला घाटकोपरमध्ये बंद होताना पाहायला मिळणार आहेत। मी घाटकोपरमधल्या साईनाथ नगर रोड या परिसरामध्ये उभा आहे आणि तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी रस्त्याच्या अनेक गल्लींमध्ये मेटल डिटेक्टर लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून कोणीही व्यक्ती या ठिकाणी हा मुख्य जो रोड शो आहे तिथे येत असताना या ठिकाणी कुठलाही अनुचित चुकीचा प्रकार घडू नये ह्याची संपूर्णतः दखल आपल्याला पोलीस प्रशासनाने घेतल्याचं पाहायला मिळतं। रस्त्याच्या दुतर्फा उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला आपल्याला पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बॅरिकेडच्या माध्यमातून पोलीस आहेत। प्रत्येक फुटावरती आपल्याला पोलीस असल्याचं पाहायला मिळत आहेत। नागरिक आता मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधण्यावर आहोत। यामध्ये लहान चिमुकले देखील आहेत। काय सांगाल, मोदी या ठिकाणी सायंकाळी मुंबईत दाखल होत आहेत, पहिल्यांदा मोदींचा रोड शो असणार आहे, काय सांगाल तुम्ही? मोदी जी अपना ये नेता है, हम उनको ही वोट देंगे मोदी जी को। हम मोदी जी को बहुत चाहते हैं। मोदी जी के लिए हम देख रहे हैं, इंतजार कर रहे हैं कब आएंगे। काय सांगाल तुम्ही? मोदी आहे तर ही चांगली गोष्ट आहे। मोदींनी येऊन ना देशासाठी केलं पाहिजे, पण त्याच्याबरोबर महाराष्ट्रात आपल्या इतर ज्या जाती आहेत त्या पक्ष आहेत त्यांना पण घेऊन चालले आहेत, पण हे काही बरोबर नाही आहे। जे गद्दार जे आहेत ते त्यांना घेऊन चालले ते बरोबर नाही आहेत, पण तुम्ही जे आहे जे केले ते गद्दारी शिवसेनेची, खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना ही आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये कळूनच येईल। काय सांगाल तुम्ही? मोदी मुंबईत येत आहेत, कसं मग चांगलं आहे सर्वांसाठी? नाही हे बघा 2024ला 415 सीट राहायला पाहिजे ना, मग हे सर्वांसाठी चांगलं आहे। एक आपल्या मुंबईसाठी ते जास्त चांगलं आहे। मोदींचा मुंबईत रोड शो होत आहे, तुम्ही रोड शो साठी थांबणार आहात? हो, आम्ही थांबणार आहोत। आम्हाला आता फर्स्ट टाइमच आनंद झालेला आहे की मोदी साहेब म्हणजे आमचे पंतप्रधान मुंबईला येतात, म्हणून आम्हाला कोल्यांना म्हणजे अभिमान आहेत म्हणजे, आणि पुढील वाटचालीसाठी आम्ही म्हणजे सहकार्य करू। काय सांगाल? रोड शोसाठी आम्ही आलो कारण राम मंदिर नंतर मोदी साहेबांचं इकडे पदार्पण मुंबईमध्ये होतं आहे, त्याच्यासाठी आम्ही मोदी साहेबांच्या स्वागतासाठी सगळेजण आम्ही रोड शोसाठी थांबलो आहे। काय सांगाल बाबा? खाली मोदी, खाली मोदी, देश के लिए एक ही मोदी, देश का महान नेता एक ही मोदी, बस दूसरा कुछ नहीं। देश का नेता एक ही महान नेता मोदी, बस मोदी मोदी ओनली मोदी। तर आपण या ठिकाणी पाहत असाल आणखी काही जणांशी आपण बोलणार आहोत। ढोल पथक देखील या ठिकाणी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। मात्र मी त्यांना एक विनंती करतो की तुम्ही आता ढोल वाजवायला सुरुवात केली पाहिजे, कारण की पुढच्या 2 तासामध्ये मोदी आपल्याला मुंबईत दाखल होतील। आपण त्यांच्याशी संवाद साधूया मात्र ढोल ताशाच्या गजरामध्ये। काय सांगाल, मोदी मुंबईत दाखल होत आहेत, त्यांचं तुम्ही स्वागत कसं कराल? मोदी म्हणजे सर्वस्व मोदी एकदम चांगला म्हणजे आपल्या देशासाठी चांगला प्रधानमंत्री आहे, आणि त्यांनी जी कामं केल्यात ना हे आजपर्यंत कोणी केलेली नाही। जेवढे काय कामं त्याच्या हातून होतात ते चांगले, अजून तो पुढची 10 वर्ष तरी राहील असं मला वाटतं। आपण या ठिकाणी आता नागरिकांची रिएक्शन घेतल्या, मात्र कसा ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत होणार आहे प्रेक्षकांना दाखवणार आहोत। आता शेवटचे काही तास उरलेले आहेत आणि आता मोदींच्या स्वागतासाठी सर्व ढोल पथक देखील आपल्याला सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। ही दृश्य आपण न्यूज लोकमतच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवत आहोत। नागरिक रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करत आहेत, मात्र मोदींच्या स्वागतासाठी प्रत्येक या ठिकाणी 50 फूट अंतरावरती आपल्याला पुणेरी ढोल असतील, नाशिक ढोल असतील, सर्व पथकांचं बँड पथकं आलेली आहेत, लोक आत्तापासून यायला लागली आहेत हळूहळू।